तुकोबारायांच्या पालखीचं आज बेलवडी इथं पहिलं गोल रिंगण झालं आणि पालखी मंदिरात नेण्यात आली। तिथं काही विधी पार पडले। त्यानंतर मात्र शिस्तबद्ध पद्धतीनं हातात टाळ घेत ज्ञानोबा तुकारामचा जयघोष करत त्यावर वारकऱ्यांनी ठेका धरला। विठुनामामध्ये सगळेच वारकरी तल्लीन झालेले पाहायला मिळाले। मग खऱ्या ऐतिहासिक गोल रिंगणाला सुरुवात झाली। काही वर्षांपासून मेंढ्यांनाही या रिंगणामध्ये सहभागी करून घेतलं जातं। मूळ रिंगणात आधी पताकाधारी, मग तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला, मग टाळकरी, मृदुंगधारी अशांनी रिंगणात धावण्याला सुरुवात केली आणि या सगळ्यात शेवटी अश्वाने या मैदानाला 2 फेऱ्या मारून हे रिंगण पूर्ण केलं। हे रिंगण सुरू असताना कोणत्याही मॅनेजमेंटसाठीच्या सूचनांशिवाय गोंधळ न होता दरवर्षी असंच शिस्तबद्ध पद्धतीनं अप्रतिमरित्या हे रिंगण पार पडतं। मुळात वारी हीच शिस्तीचं दर्शन घडवते। दरम्यान काल काटेवाडी इथं मेंढ्यांचं विशेष असं रिंगण पार पडलं। डोळ्यांचं पारणं फेडणारा हा सोहळा पाहण्यासाठी लाखो वारकरी दरवर्षी या वारीत सहभागी होतात।